नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत गॅस संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा आलेली आहे। ज्या माता भगिनी ज्या लाडक्या बहिणी गॅसच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच फक्त गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। बघा, एप्रिल हप्ता सुरू झालेला आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना आज लखपती दिदी या योजनेचा अर्ज करता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी या योजनेचा अर्ज करणार आहे त्यांना प्रत्येक वर्षाला 1,00,000 रुपये अनुदान राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत। एकंदरीत आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2,500 रुपये 3,000 रुपये सुद्धा जमाच होणार आहे। ते आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। बघा, आज सर्व माता भगिनींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना काल रात्रीपासूनच पैसे सुद्धा आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो काय आलेलं आहे की काल रात्रीपासूनच हे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे आज सुद्धा तुम्हाला हे पैसे येणार आहेत। काल काही माता भगिनींना पैसे आले, आज सुद्धा हे पैसे सुरळीतपणे सुरू राहणार आहेत। यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आहेत, एप्रिल हप्ता आहे, सोबतच तुम्हाला बोनसच्या स्वरूपामध्ये सुद्धा काही अनुदान देण्याचं राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं। तर ते अनुदान आज सोडलेलं आहे का हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येऊन जातील। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल, गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की त्या बहिणींना पैसे येणार नाही। त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। एकत्रितपणे लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये पात्रता सुद्धा सांगून टाकणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनी या चालू वर्षामध्ये या महिन्यामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली नसावी किंवा लाडक्या बहिणीकडे अगोदरपासून 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। त्यासोबतच जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता नोकरी संदर्भात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसेल तरच तुम्हाला पैसे येतील। अन्यथा या चालू वर्षामध्ये किंवा मागल्या वर्षामध्ये एखादा सदस्य किंवा लाडकी बहीण सरकारी कार्यालयामध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर पैसे येणार नाही। सोबतच जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, या तिसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावी, लाडकी बहीण योजना सोडून इतर दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावी तरच पैसे येणार आहेत। आणि जी शेवटची म्हणजे चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। बघा, तुम्ही जर या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु आज सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत, कारण फक्त 35 लाख बहिणींची डीबीटी 2 दिवसांपूर्वी तयार सुद्धा करून ठेवलेली होती। आज अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज सर्व लाडक्या बहिणींना सर्व माता भगिनींना पैसे येणार नाहीत, कारण आज फक्त 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करून ठेवलेली होती। म्हणजे 2 दिवसांपूर्वी ही डीबीटी तयार केलेली होती। आज राज्य सरकारच्या मार्फत या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काल रात्रीपासूनच भरपूर माता भगिनींना पैसे सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला सुद्धा पैसे
येणार आहेत. परंतु माता भगिनींचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आम्हाला किती रुपयाप्रमाणे मिळणार आहे. कारण 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट दिलेलं होतं की काही लाडक्या बहिणींना आम्ही एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता फक्त 500 रुपये देणार आहोत, काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. बघा, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की 500 रुपये कोणाला मिळणार, जी लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असेल तर त्या लाडक्या बहिणीला फक्त लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 500 रुपये मिळणार आहेत. परंतु 1500 रुपये कोणाला मिळणार आणि 2100 रुपये कोणाला मिळणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, सध्याच्या स्थितीला सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच हप्ता मिळणार आहे. अजून 2100 संदर्भात निर्णय झालेला नाही, त्यामुळे 2100ची अपेक्षा तुम्ही सध्याच्या स्थितीला करायची नाही. कोणत्या अफवांना बळी सुद्धा पडायचं नाही. म्हणजे 2100 रुपये तुम्हाला पुढच्या अर्थसंकल्पामध्ये देण्याचा निर्णय थेट महिला व बालविकास विभाग मंत्री अदिती तटकरे मॅडमनी काही मिनिटांपूर्वी माहिती देताना सांगितलेलं आहे. सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये येणार आहेत. म्हणजे हे पैसे 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर होणार आहेत. बघा, आज पहिला टप्पा विस्तांतर होणार आहे, तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये 830 रुपये, दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 830 रुपये, म्हणजे या महिन्यामध्ये 830, पुढच्या महिन्यात 830 आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 830, एकंदरीत 3 महिन्यांमध्ये तुम्हाला 2500 रुपये सुद्धा येणार आहेत. आणि जो तिसरा लाभ आहे तर तो तिसरा लाभ म्हणजे अक्षय तृतीयानिमित्त तुम्हाला 3000 रुपयांची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे. बघा, गुढीपाडव्यालाच ही ओवाळणी देण्यात येणार होती, परंतु त्यावेळेस सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे सरकारने अक्षय तृतीयाला पैसे देऊ असा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अक्षय तृतीया रोजी ओवाळणीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. परंतु आज लाडक्या बहिणी 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे भरपूर माता भगिनींना अजून पैसे आलेले नसतील, कारण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवसांमध्ये हे पैसे येणार आहेत. आजपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. काल रात्रीपासून म्हटलं तरी पण चालू शकेल, कारण काल रात्री सुद्धा काही माता भगिनींना पैसे सुद्धा आलेले आहेत. परंतु आज प्रामुख्याने ज्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 10 जिल्हे तुम्हाला झटपट सांगतो. बघा, याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, सांगली आणि रत्नागिरी या साईडचे हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आज 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या, परवा, 13, 4-5 दिवसांपर्यंत हे पैसे सुद्धा येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. सोबतच राज्य सरकारकडून काही प्रमुख बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक असेल, ओव्हरसीज बँक असेल, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, येस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सोबतच IDBI बँक, पंजाब नॅशनल बँक, म्हणजे काही गव्हर्नमेंट क्षेत्रामधल्या मोठमोठ्या बँका आहेत त्या बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. आज प्रामुख्याने 10 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तर या बैठकीमधून असा निष्कर्ष आढळून आलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा आहेत. येणाऱ्या अक्षय तृतीया रोजी तुम्हाला 3000 रुपयांचे ओवाळणे देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा.